एका उच्चभ्रू सोसायटीतील तरुणीने दिली तक्रार. डिलिव्हरी बॉय घरात घुसून माझ्यावर बलात्कार करून गेला. पण जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा समोर आलं एक वेगळंच धक्कादायक आणि गुंतागुंतीचं सत्यकथानक. तो डिलिव्हरी बॉय नव्हताच. हे प्रकरण आहे लव, सेक्स आणि धोका या त्रिकोणांचं, जिथे बनवली गेली खोटी फिर्याद आणि पोलीसही फसले एका बनावटी कथेत. पुण्यातील कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत कुरिअर बॉय असून पार्सल देण्याच्या बहाण्यानं घरात घुसलेल्या डिलिव्हरी बॉयनं IT अभियंता तरुणीवरती बलात्कार केल्याची घटना पुण्यामध्ये घडली. त्या नराधमानं तरुणीच्या मोबाईलमध्ये सेल्फी काढून "मी पुन्हा येईल, या घटनेबाबत कुणाला सांगितल्यास फोटो व्हायरल करेल" असा मेसेज टाईप केला होता. अशी बातमी सर्वत्र पसरली होती. सर्वत्र या घटनेनं खळबळ माजवली गेली होती. तरुणीनं तसेही सांगितले होते की यावेळी आरोपीनं त्या तरुणीच्या तोंडावरती केमिकल स्प्रे मारला. त्यामुळे तरुणी बेशुद्ध झाली. सुमारे तासाभरानं तरुणीला शुद्ध आली. त्यानंतर मोबाईलमधील फोटो आणि मेसेजेस पाहून लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली. तिच्या या सांगण्यावरनं पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आणि पोलिसांची 10 पथके आरोपीचा शोध घेत लागली. काय झालं होतं हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. ही तरुणी तिच्या भावासोबत गेल्या वर्षभरापासून कोंढवा परिसरात राहायला आहे. ही तरुणी कल्याणीनगर येथील एका कंपनीमध्ये नोकरी करते, तर तिचा लहान भाऊ महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. तरुणीचा भाऊ गावी गेल्यामुळे तरुणी सध्या घरी एकटीच होती. 3 जुलैला संध्याकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास कुरिअर कंपनीचा डिलिव्हर बॉय असल्याची बतावणी करून आरोपी सोसायटीमध्ये शिरला. तो तरुणीच्या फ्लॅट बाहेर गेला. तरुणीने घराचा दरवाजा उघडला, मात्र सेफ्टी दरवाजा बंदच होता. त्यावेळी त्याने "तुमचे बँकेचे कुरिअर आले आहे" अशी बतावणी केली. तरीही तिने "माझे पार्सल नाही" असे म्हणत त्याला नकार दिला. तेव्हा त्याने "तुमची स्वाक्षरी घ्यावी लागेल" असे म्हणत तरुणीला सेफ्टी डोअर उघडण्यास भाग पाडलं. त्याच्या कागदावरती सही करण्यासाठी पेन घ्यायला म्हणून तरुणी आतील रूममध्ये गेली. त्यावेळी त्याने फ्लॅटचा दरवाजा बंद करून घेतला आणि तिच्या चेहऱ्यावरती केमिकल स्प्रे मारला. त्यावेळी तरुणी बेशुद्ध झाली आणि त्याने तिच्यावरती अत्याचार केले. तरुणी शुद्धीवर आल्यानंतर तिने पाहिले की त्या तरुणाने तिच्यासोबत एक सेल्फी घेतली होती आणि तिच्यासाठी एक मेसेज देखील सोडला होता, "मी पुन्हा येईन." तिनं ही घटना तिच्या कुटुंबियांना सांगितली आणि लगेचच कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. आता सर्वात महत्त्वाची बाब तिथे होती की ही घटना घडलेली इमारत बहुमजली असून त्या ठिकाणी सुरक्षारक्षक तसेच CCTV देखील आहेत. सुरक्षारक्षक असताना तो तरुण सरळ आत गेलाच कसा, हा प्रश्न पोलिसांना सतावत होता. त्याप्रमाणे पोलिसांनी आपला तपास सुरू केला. त्या तपासामध्ये पोलिसांच्या समोर जे सत्य आलं ते ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. सत्य तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. पुढील सत्य जाणून घेण्याअगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. शिक्षणाची पंढरी असलेल्या पुण्यात पुणं तिथं काय उणं असं म्हणतात. मात्र गेल्या काही महिन्यातच पुण्यातील वाढत्या गुन्हेगारी पाहता पुणे गुन्हेगारींच्या घटनांमध्ये अधिक असल्याचं पाहायला मिळत आहे. स्वतःला पीडित म्हणवणारी ती तरुणी कल्याणीनगर येथे एका IT कंपनीत कामाला असून 2 वर्षापासून कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत तिच्या भावासोबत राहते. घटनेच्या दिवशी तिचा भाऊ परगावी गेला होता. बुधवारी सायंकाळी 7:30च्या सुमारास तरुणी एकटीच सदनिकेत होती. त्यामुळे तिच्या प्रियकराने तरुणीची खोली गाठली आणि आपण कुरिअर बॉय असल्याचे परिसरात भासवलं. कुरिअर बॉयनं अतिप्रसंग केल्याची फिर्यादही देण्यात आली होती. मात्र बळजबरी करणारा युवक हा डिलिव्हरी बॉय नसून तरुणीचा बॉयफ्रेंडच होता. त्यावेळी शारीरिक संबंध ठेवण्यावरनं दोघांमध्ये वाद झाला. मुलाने शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली, मात्र तरुणीने मासिक पाळीचे कारण देत स्पष्ट नकार दिला. मात्र तरुणाचा संयम सुटल्यानं
त्यानं प्रेयसीवरती शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी केली. त्यातूनच दोघांमध्ये वाद झाला आणि तरुणीने थेट पोलीस स्टेशन गाठत डिलिव्हरी बॉयकडून अतिप्रसंग करण्यात आल्याची स्टोरी रंगवली. मात्र पोलिसांनी तरुणाला अटक केल्यानंतर लव, सेक्स आणि धोका अशा धक्कादायक ट्रायंगल समोर आला. कोंढवा प्रकरणातील तक्रारदार तरुणी आणि तिच्यासोबत त्या दिवशी फ्लॅटमध्ये असलेला तरुण गेल्या 1-1.5 वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहेत. एवढंच नाही तर दोघांचे कुटुंबही एकमेकांच्या परिचयाचे आहेत. त्या 25 वर्षीय तरुणीसोबत मैत्री झाल्यानंतर तो तरुण तिच्या घरी ती एकटी असताना अनेकदा यायचा. सोसायटीच्या गेटवर असलेले सुरक्षा रक्षक येणाऱ्या व्यक्तीची संपूर्ण माहिती नोंद करून घेतात. त्यामुळे आपण खरे नाव सांगितल्यास, तरुणीच्या घरच्यांनी गेटवरचे रजिस्टर चेक केल्यास आपण घरी येऊन गेलो हे उघड होण्याचा धोका त्याला वाटत होता. त्यामुळे दोघांनी मिळून शक्कल लढवली होती. प्रत्येक वेळी तो तरुण तो कुरिअर बॉय असल्याचं गेटवर सांगायचा आणि सुरक्षा रक्षकांनी खातरजमा करण्यासाठी फोन केल्यावरती ती तरुणी त्यास दुजोरा द्यायची. बुधवारी संध्याकाळी 5:30 वाजता दोघांचे भेटायचे ठरले. त्याप्रमाणे 6:15 वाजता तो तरुण कुरिअर बॉय असल्याचे सांगून सोसायटीच्या गेटमधून आतमध्ये आला आणि फ्लॅटमध्ये शिरला. त्यानंतर त्याने शरीर संबंध ठेवण्याची मागणी तिच्याकडे केली. मात्र मासिक पाळीचं कारण देत तरुणी त्यासाठी तयार नव्हती. पण तरुण मात्र मानायला तयार नव्हता. त्याने फोर्स करत त्यांच्यात अर्धवट शारीरिक संबंध झाले. त्यानंतर सेल्फी काढून तरुण निघूनही गेला. मात्र झाल्या प्रकारामुळे चिडलेल्या तरुणीनं पोलिसांकडे तक्रार द्यायचं ठरवलं. तत्पूर्वी तिनं तिच्या मित्राचं थेट नाव न घेता एका अनोळखी कुरिअर बॉयनं लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पोलिसांकडे केली. ती करण्याआधी स्वतःच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधील सगळा डेटाही डिलीट केला, जेणेकरून पोलिसांना त्याबद्दल माहिती मिळू नये. अशा रीतीनं तरुणीनेच खोटी फरियाद तयार केली. पोलिसांवरती आता या प्रकरणाचा दबाव आलेला होता. त्यामुळे पुण्यापासून दिल्लीपर्यंत तब्बल 200 पोलीस या प्रकरणाचा तपास करू लागले. अधिकाधिक CCTV फुटेज, हजारो कॉल रेकॉर्ड्स तपासण्यात आले. तसेच सर्व महत्त्वाच्या कुरिअर कंपन्यांच्या कार्यालयाशी देखील संपर्क करून त्यांच्याकडे काम करणाऱ्या कुरिअर बॉयची देखील माहिती देखील मागवण्यात आली. हे सारं प्रकरण सुरू असताना ज्या तरुणाबद्दल ही शोधाशोध सुरू होती त्याला मात्र या कोणत्याही गोष्टीचा थांगपत्ता नव्हता. तो दुसऱ्या दिवशी आपल्या ऑफिसमध्ये गेला. शुक्रवारी तो एका लग्नाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला होता. पण तेथून मात्र पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं, कारण त्याचा चेहरा एका CCTV फुटेजमध्ये दिसत होता. त्यानंतर त्याच्याशी केलेल्या चौकशीमध्ये पोलिसांना हे समजले की हा आरोपी कुरिअर बॉय नसतो, तो तरुणीचा मित्र आहे. तसेच तिने जो मोबाईलमध्ये काढलेला सेल्फी होता तो देखील त्या तरुणीनेच एका ॲपच्या माध्यमातून एडिट करून त्याखाली मेसेजही तिनेच लिहिला होता. आता तरुणी पोलिसांनाही सांगत आहे की तरुणाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, पण दुसरीकडे तरुणीने बोलवल्यावरच आपण तिच्या घरी गेल्याचा दावा तो तरुण करत आहे. पोलिसांनी जेव्हा त्या तरुणाबाबत आणखी माहिती जमा केली तेव्हा त्यांना असं कळलं की तो एका मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पदावरती कामाला आहे. तो मागे 1 वर्षापासून तरुणीच्या संपर्कात आहे. दोघांचा परिचय त्यांच्या समाजाच्या समाज मेळाव्यात झाला होता. त्यांचे एकमेकांशी फोनवर तसेच सोशल मीडियाद्वारे सातत्याने संपर्क होते. तसेच त्या तरुणाचे तरुणीच्या घरीही येणे जाणे होते. तरुणीने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांसमोर ही केस सोडवणं हे आव्हान निर्माण झालं होतं. रात्रंदिवस 500 पोलिसांनी तपास करून अखेर तिच्या घरी आलेल्या तरुणाला शोधून काढलं. त्यासाठी कोंढव्यातील त्या सोसायटीपासून ते बाणेरपर्यंत परिसरातील तब्बल 500 CCTV कॅमेरे पोलिसांनी तपासले. त्यातून जे निष्णात झालं ते एकमेकांचे ओळखीचे होते हेच. पण यातून आता आपल्याला काय समजते? तिच्या एका अशा चुकीच्या वक्तव्यामुळे जे इतर कुरिअरचे काम करणारे व्यक्ती असतील त्यांच्यावरती मात्र आता प्रत्येक वेळेस संशय दाखवला जाण्याची शक्यता आहे.
कारण एखादी गोष्ट जेव्हा चुकीची घडते तेव्हा ती प्रत्येकापर्यंत पोचते, पण त्यातून निष्पन्न झालेला परिणाम हा मात्र प्रत्येकापर्यंत पोहोचतोच असं नाही. आता बऱ्याचशा लोकांपर्यंत एका कुरिअर बॉयनं एका तरुणीवरती अत्याचार केला ही बातमी पसरली असेल. सर्वात जास्त समस्या आता ह्या कुरिअर किंवा अशा सेवा देणाऱ्या लोकांनाच होणार आहे. आता त्यांच्यावरती सतत संशयाची सुई टांगलेली असेल. त्या तरुणीनं अशी खोटी तक्रार करण्याअगोदर खूप विचार करायला हवा होता, कारण तिचा राग त्या तरुणावरती जरी होता असे म्हटले तरी देखील तिच्या त्या रागामुळे अनेकांना त्या गोष्टीची शिक्षा भोगावी लागू शकते. त्यामुळे कधीही समाजामध्ये अशा चुकीच्या गोष्टी पसरवू नका. कोणतीही खोटी बातमी जेव्हा पसरवण्याचा प्रयत्न करता तेव्हा नेहमी हे लक्षात ठेवा की कुठून ना कुठून सत्य बाहेर पडणारच आहे. तुम्ही त्याला कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी देखील. तुमच्या 2 क्षणांच्या मोहापायी एखाद्याचं आयुष्य असं दरीमध्ये ढकलून देऊ नका. प्रत्येक वेळेस मुलं चुकीचे असतात असं नाही, मुली देखील किती चुकीच्या असतात हे आपल्याला या प्रकरणातून कळते. पण मुलींना मिळालेल्या कायद्याचा त्यांनी असा चुकीच्या पद्धतीने वापर करणं हे खूप चुकीचं आहे. कारण अशा चुकीच्या अफवांमुळेच जेव्हा खरोखरच एखाद्याला गरज असेल तेव्हा मात्र त्याची मदत केली जाऊ शकत नाही. या गोष्टींचं नेहमी समाजातील प्रत्येकानं भान ठेवणं फार गरजेचं आहे. अशा संवेदनशील प्रकरणावरती खोटी तक्रार देणं खूप गंभीर परिणाम घडवू शकतं. खरं समजून घ्या, कायद्याचा गैरवापर थांबवा. कोंढवामधील ही घटना सुरुवातीला एक गंभीर गुन्हा वाटला, पण तपास जसा जसा पुढे सरकला तसं समोर आलं एक बनावट कथा, खोटी फिर्याद आणि भावनांचा गैरवापर. अशा घटनांमुळे खऱ्या पीडित महिलांवरचा समाजाचा विश्वास डळमळतो आणि पोलीस यंत्रणेचंही दुर्लक्ष होण्याचा धोका निर्माण होतो. बलात्कारसारख्या गंभीर आरोपांचा वापर सुडासाठी किंवा दबावासाठी होणं ही एक अत्यंत धोकादायक प्रवृत्ती आहे. आपण सगळेच यावर विचार करूया. कायदा ही एक ढाल आहे, शस्त्र नाही. तो वापरणं गरजेचं आहे, पण जबाबदारीनं. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? खाली कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा. अशाच सत्य आणि जबाबदारीने मांडलेल्या माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून खरं लोकांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद.